गुरुदक्षिणा. लेखक दिलीप कजगावकर, पुणे. नेहमीप्रमाणे ऑफिस सुटल्यावर राज बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभा होता. तेवढ्यात एक मुलगा आला आणि राजला विनवू लागला, साहेब एक फुगा घ्या ना, आज दिवसभरात एकही फुगा विकला गेला नाही, प्लीज घ्या ना एक फुगा. राजने त्याच्याकडे निरखून बघितले. साधारण 12-13 वर्षाचा सावळ्या वर्णाचा अशक्त मुलगा. राजने खिशातून 100 रुपयाची नोट काढून त्या मुलाला दिली. साहेब माझ्याकडे सुट्टे नाहीत, तुम्ही असं करा, एक फुगा घ्या आणि उद्या पैसे द्या, मी तुम्हाला रोज या बस स्टॉपवर पाहतो. अरे मी तुला 100 रुपये देतो, राज म्हणाला. चालेल साहेब, मग मी तुम्हाला 10 ऐवजी 12 फुगे देतो, अगदी आनंदाने तो मुलगा म्हणाला. मित्रा फुगे घेऊन मी काय करणार, मी तुला 100 रुपये बक्षीस म्हणून देतोय, राजने सांगितले. साहेब नको नको, तुम्ही फुगे घेणार असाल तरच मी पैसे घेतो, निश्चयी स्वरात तो मुलगा म्हणाला. राजने त्याला समजावले तेव्हा कुठे त्यांनी ते 100 रुपये घेतले. मित्रा नाव काय रे तुझे, राजने विचारले. शिवनाथ, पण साहेब सगळे मला शिवा म्हणतात, मुलगा उत्तरला. राजचे आभार मानताना शिवाने उजवा हात वर केला आणि त्यावेळी खूप मोठी ऊर्जा मिळाल्याचा राजला भास झाला. राज घरी परतला आणि नेहाने गुड न्यूज दिली. राज, अरे माझा परवा जो इंटरव्ह्यू झाला ना, त्यात माझं सिलेक्शन झालं, असे आत्ताच कंपनीच्या HR ऑफिसने फोन करून सांगितले. रात्री राजचा एका ऑनसाईट असाइनमेंटसाठी इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यू ठीक झाला. दुसऱ्या दिवशी राज ऑफिसमध्ये पोहोचला आणि काय आश्चर्य, राजच्या मॅनेजरने सांगितले तुझे ऑनसाईट असाइनमेंटसाठी सिलेक्शन झाले. लागोपाठ मिळालेल्या 2 चांगल्या बातम्यांमागे शिवाकडून काल मिळालेली ऊर्जा आहे असे राजला मनापासून वाटले. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ऑफिस सुटल्यावर राज बस स्टॉपवर उभा होता आणि तेवढ्यात शिवा समोरून आला. शिवा, आज विचारले नाहीस तू मला फुगे घेण्याबद्दल, राजने विचारले. साहेब कालच तर तुम्ही मला 100 रुपये दिले आणि आज मी कसं विचारणार तुम्हाला, अतिशय नम्रपणे शिवा म्हणाला. राजने शिवाला 1000 रुपये बक्षीस दिले. नको नको साहेब, कालच तुम्ही मला 100 रुपये दिले, आता परत अजून बक्षीस नको, शिवा प्रामाणिकपणे म्हणाला. राजने खूप आग्रह केल्यामुळे शिवाने ते बक्षीस स्वीकारले आणि राजचे आभार मानताना त्याने उजवा हात वर केला. परत एकदा खूप मोठी ऊर्जा मिळाल्याचा राजला भास झाला. 8 दिवस ऑफिस कामासाठी राज बेंगळुरूला गेला होता आणि काल रात्रीच तो बेंगळुरू परतला. ऑफिस सुटल्यानंतर राज बस स्टॉपवर उभा होता. गेले 8 दिवस त्याला शिवा भेटला नव्हता. राजची नजर शिवाला शोधत होती. तेवढ्यात कुणाचा तरी किंचाळण्याचा आवाज आला. मोपेडचा धक्का लागून एक आजीबाई रस्त्यावर पडल्या होत्या. बघ्यांची गर्दी जमली, परंतु कोणी आजीबाईंना मदत करायला पुढे येत नव्हते. तेवढ्यात एक मुलगा पुढे आला. त्याने रिक्षा थांबवून आजीबाईंना रिक्षात टाकले. त्यांना तो म्हणत होता, आजी घाबरू नका, मी तुम्हाला दवाखान्यात नेतो. राजला तो आवाज ओळखीचा वाटला. हो, तो आवाज शिवाचाच होता. राजने रिक्षा घेतली आणि तो शिवाच्या रिक्षा मागोमाग दवाखान्यात पोहोचला. रिसेप्शनिस्टशी बोलून शिवाचा चेहरा चिंताग्रस्त झाल्याचे राजला जाणवले. शिवाने राजला बघितले आणि तो घाईघाईत राजजवळ येत म्हणाला, साहेब प्लीज मला या आजींवर उपचार करण्यासाठी 2000 रुपये द्या. तुम्ही दिलेले 1000 रुपये घरी आहेत आणि आईकडून 1000 रुपये घेऊन मी 2000 रुपये तुम्हाला उद्या परत करेन. साहेब माझ्यावर विश्वास ठेवा आणि प्लीज मला 2000 रुपये द्या. शिवा, या तुझ्या आजी आहेत का, राजने विचारले. नाही साहेब, शिवा उत्तरला. तुझ्या घराच्या जवळपास राहतात. नाही साहेब, शिवा उत्तरला. मग हे आहेत तरी कोण, राजने विचारले. मला माहित नाही साहेब, शिवाने प्रामाणिकपणे कबुली दिली. एका अनोळखी आजीबाईंसाठी शिवा राजकडे 2000 रुपये मागत होता. राजचे डोळे पाणावले. राजने पटकन 2000 रुपये काढून दिले. साहेब उद्या संध्याकाळी बस स्टॉपवर मी तुम्हाला तुमचे 2000 रुपये परत देईन, शिवा म्हणाला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे राज बस स्टॉपवर आला, परंतु शिवा कुठेच दिसत नव्हता. तेवढ्यात राजची बस आली. राज बसमध्ये चढणार तितक्यात त्याने आवाज ऐकला, साहेब साहेब. आवाज शिवाचाच होता. राजने बस सोडली. थँक्यू साहेब म्हणत शिवाने राजला 2000 रुपये परत केले. शिवा चल आपण चहा पिऊया, राजने शिवाला समोरच्या हॉटेलमध्ये नेले. राज, शिवा घरी कोण कोण असतं रे तुझ्या. शिवा, साहेब मी, माझा लहान भाऊ आणि आई वडील. आई वडील मजुरी करतात, भाऊ शाळेत जातो. शिवा, तू शिकतोस की नाही. साहेब दिवसभर मी काम करतो आणि रात्रीच्या शाळेत जातो. शिवा, आज दुपारी जेवण केव्हा केलंस तू. साहेब दुपारी भूक लागतच नाही. सकाळी घरून किती वाजता निघतोस तू. साहेब सकाळी 10 वाजता. नाश्ता केव्हा घेतोस. सकाळी 9 वाजता एक पोळी बरोबर चहा. राजला शिवाच्या हलकीच्या परिस्थितीची जाणीव झाली. राजने दोघांसाठी चहा आणि नाश्त्याची ऑर्डर दिली. शिवा तू बस इथे, मी 2 मिनिटात आलो, असे म्हणून राज जवळच्या ATM मध्ये गेला. त्याने ATM मधून 10,000 रुपये काढले. शिवाने परत केलेले 2000 रुपये आणि ATM मधून काढलेले 10,000 रुपये असे 12,000 रुपये त्याने एका पाकिटात घातले. पाकिटात राजने स्वतःचे व्हिजिटिंग कार्ड देखील टाकले. चहा नाश्ता झाल्यानंतर राजने शिवाला ते पाकिट दिले आणि सांगितले, शिवा यात तुम्हाला आत्ताच परत केले 2000 रुपये तुला तुझ्या खास माझ्याकडून
10,000 रुपये असे 12,000 रुपये आहेत. साहेब खरंच मला हे पैसे नकोत. शिवा प्रामाणिकपणे म्हणाला. शिवा घे, नाही म्हणू नकोस म्हणत राजने आग्रहाने ते पाकिट शिवाकडे दिले. साहेब आणि आईने विचारले, पैसे कोणी दिले, का दिले, तर काय सांगू? शिवा, यात माझे व्हिजिटिंग कार्ड आहे, त्याच्यावर माझे नाव, पत्ता आणि फोन नंबर आहे. आईला सांग राजदादांनी मला हे गुरुदक्षिणा म्हणून दिले. थँक्यू साहेब म्हणताना शिवाने त्याचा उजवा हात वर नेला आणि राजला परत एकदा प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी मिळाल्याचा भास झाला. शिवाचा निरोप घेऊन राज घरी परतला. अरे, पोलीस स्टेशन मधून फोन होता. पासपोर्टसाठी पोलीस व्हेरिफिकेशन करायला म्हणून त्यांनी तुला पोलीस स्टेशनला बोलवले, नेहाने सांगितले. राज पोलीस स्टेशनला जायला निघाला आणि तेवढ्यात फोन वाजला. नेहाने फोन घेतला. पलीकडून एक स्त्री विचारत होती, राजसाहेब आहेत का? हो आहेत, पण ते घाईत आहेत, पोलीस स्टेशनला जायचंय त्यांना. नेहा म्हणाली, बाईसाहेब प्लीज प्लीज त्यांना पोलीस स्टेशनला जाऊ देऊ नका, मी विनवणी करते तुम्हाला. पलीकडून आवाज आला. नेहाला काहीच समजले नाही. तिने फोन राजला दिला. कोण बोलताय आपण? राजने विचारले. साहेब, माझ्या शिवाकडे मला एक पाकिट मिळालं, त्यामध्ये 12,000 रुपये आहेत. मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करू नका. मी तुम्हाला तुमच्या पत्त्यावर शिवाने चोरलेले पाकिट आणून देते, परंतु प्लीज साहेब पोलीस स्टेशनला तक्रार करू नका. माझ्या लेकरावर दया करा साहेब. शिवाची आई, अहो ते पाकिट शिवाने चोरलेलं नाही, मी ते त्याला स्वतःहून बक्षीस म्हणून दिलंय, असे म्हणत राजने गेल्या काही दिवसातील सर्व वृत्तांत त्या माऊलीला सांगितला. राजला त्या माऊलीचे हुंके स्पष्ट ऐकू येत होते. नक्कीच शिवाच्या आईच्या डोळ्यात अश्रू असणार, आनंदाश्रू. राज कल्पना करू शकत होता. राजने शिवाला वेळोवेळी मार्गदर्शन आणि मदत केली. शिवा 10वी पास झाला तेव्हा राजने शिवाला घरी बोलवून आणि खास बक्षीस देऊन त्याचे अभिनंदन करत पुढे काय करावे याबद्दल त्याला सखोल माहिती दिली. ऑनसाईट असाइनमेंट, कामाचा ताण, वेगवेगळ्या ठिकाणी होणारी पोस्टिंग, प्रमोशन्स वगैरे वगैरे मध्ये 25 वर्षे निघून गेली. कालच नेहा तिच्या धाकट्या बहिणीकडे दुबईला गेली होती. सकाळी उठल्यावर राजने चहा घेतला आणि मॉर्निंग वॉकसाठी तो घराबाहेर पडला. घरापासून पुढच्याच चौकात एका भरधाव येणाऱ्या दुचाकीने राजला धडक दिली आणि तो जोरात खाली पडून बेशुद्ध झाला. साहेब, तुम्हाला आता बरं वाटतं ना? काही त्रास तर होत नाही ना? सिस्टर आपुलकीने विचारत होती. सिस्टर, मला काय झालं? मी इकडे हॉस्पिटलमध्ये कसं आलो आणि कुणी आणलं मला? राज सिस्टरला विचारत होता. राज हॉस्पिटलमध्ये कसा आला, त्याच्यावर काय ट्रीटमेंट झाली वगैरे सर्व डिटेल्स सिस्टरने राजला सांगितले. साहेब, त्या देव माणसाने तुम्हाला अगदी वेळेवर हॉस्पिटलमध्ये आणले आणि तुमच्या ऑपरेशनचा 2 लाख रुपयाचा खर्चही केला, त्याच्यामुळे तुमचा जीव वाचला. सिस्टर, येऊ का मी आत? असे म्हणत एका प्रसन्न चेहऱ्याच्या तरुणाने प्रवेश केला. राजसाहेब, हाच तो देव माणूस ज्याने तुम्हाला वेळेत हॉस्पिटलमध्ये आणून तुमचा प्राण वाचवला. राजने हात जोडून त्या तरुणाला नमस्कार केला आणि म्हणाला, साहेब, आपण माझ्यासाठी जे काही केलं ते या सिस्टरनी मला सांगितलं. तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही आणि मला बरे वाटल्यावर तुमचे 2 लाख रुपये मी परत करेन. अहो साहेब, यात मी विशेष काय केलं आणि 2 लाख रुपये परत करण्याचे तुम्ही म्हणता साहेब? अहो, गुरुदक्षिणा का कोणी परत घेतं? कसली गुरुदक्षिणा? तुमच्याकडून आणि मला? राजने संभ्रमाने विचारले. साहेब, तुम्ही मला ओळखले नसेल, मी शिवा, तोच तो फुगे विकणारा शिवा. साहेब, तुम्ही मला सदैव मदत केली, मार्गदर्शन केलं, प्रगतीचा योग्य मार्ग दाखवला. तुमचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही साहेब. राज क्षणात भूतकाळात शिरला. साहेब, आज एकही फुगा विकला गेला नाही, एक फुगा घ्या ना प्लीज, अशी विनवणी करणारा शिवा. साहेब, प्लीज मला या आजींवर उपचार करण्यासाठी 2,000 रुपये द्या. माझ्यावर विश्वास ठेवा साहेब, मी तुम्हाला उद्या तुमचे पैसे परत करणार, असं म्हणणारा शिवा. साहेब, माझ्या मुलाने चोरलेले पैसे मी तुम्हाला परत आणून देते, परंतु पोलिसात तक्रार करू नका, माझ्या लेकरावर दया करा म्हणणारी ती माऊली. आणि तोच शिवा म्हणत होता, साहेब, गुरुदक्षिणा का कोणी परत घेतो? मीच शिवा, तोच तो फुगे विकणारा शिवा. शिवा, मी तुझे मनापासून आभार मानतो. अनेक वर्षापूर्वीची ओळख तू विसरला नाहीस आणि अतिशय गरजेच्या क्षणी तू अनमोल मदत केलीस. मला आठवतंय शिवा, अशीच मदत अनेक वर्षापूर्वी तू एका आजीबाईंना केली होतीस. तुला आठवतंय का शिवा? खूप वर्षापूर्वी मी तुला एक पाकिट दिलं होतं गुरुदक्षिणा म्हणून. माझ्या फुगे विकणाऱ्या मित्राकडून मी खूप काही शिकलो आणि त्याचीच ती गुरुदक्षिणा होती शिवा. साहेब, आज मी जो काही आहे ते तुम्ही केलेल्या मदतीमुळे आणि मार्गदर्शनामुळे, म्हणताना शिवाने मोठ्या आदराने राजच्या चरणांना स्पर्श केला. राज आणि शिवा दोघांनाही अनावर झालेले अश्रू पाहून सिस्टरचेही डोळे पाणावले. दिलीप कसगावकर.